आल्यानंतर राज्याच्या प्रमुखांनी भाजपच्या काही वेगळी खेळी केली आणि विठ्ठल परिवारातील यांनी बाजूला करण्याचा प्रयत्न केला. तर ह्या घडामोडीकडे कसं बघताय तुम्ही? बघा, तमाम मायबाप ही इलेक्शन ही जनतेने हातात घेतलेली आहे. लोकांना मी एवढंच आव्हान करेन की माझ्यासारख्या तळागाळातून वर आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला म्हणजे अडचणीत आणण्यासाठी किंवा खिंडीत एकटं गाठण्यासाठी वरूनपर्यंत यंत्रणा लागते. तर तमाम मायबाप जनतेला एवढंच आव्हान करेन की तुम्ही सर्व मतदार बंधूंनी भगिनींनी माझ्यासोबत भक्कमपणे उभं राहावं. येणाऱ्या काळात नक्की विजय आपला आहे. 2 पराभव झाले, पचवले तुम्ही, आता तिसऱ्या वेळेस आहे का गॅरंटी? 2 पराभव झाले म्हणून मी काही घरात बसलेली नाही. जे निवडून आले ते बसलेत घरात, पण मी घरात बसलेली नाही. माझ्याकडे तेवढं सामर्थ्य आणि काम करण्याची शक्ती आहे. म्हणूनच मायबाप जनतेने माझी उमेदवारी जनतेतून आलेली आहे. असं काय नाही. बघा, मी जिजाऊ सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, ताराराणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, माता रमाईची कन्या आहे. आणि ताराराणींनी ज्याप्रमाणे खिंड लढवली होती तशाप्रमाणे अनेक अदृश्य शक्ती माझ्यासोबत पण असणार आहेत. आणि आज मी उमेदवार म्हणून इथं आलेले आहे. 3 तारखेला नगराध्यक्ष म्हणून इथं येईल.